आता इझिली सापडेल. तुम्हाला कल्पना करता येणार नाही. रागीत नाग अतिशय लक्षात घ्या. आणि आपण गोवेस जे मारुती मंदिर आहे खवकट्ट्याजवळ, तिथं हा नाग एवढ्या आतपर्यंत येऊन थांबला. एकटी महिला होती बरोबर ना सर? तुम्ही पण बाहेर होता. त्यांनी फोन केले आणि ही माहिती शेअर करतोय आपल्याशी. आणि नाग आहे लक्षात घ्या. आणि अशी साप आपल्या आजूबाजूला असू शकतात. ही मी नेहमी वाक्य जे ऐकतो आपण, असं नाही की खेड्यात साप आहेत. खरं तर शहरात ते पटकन दिसतात, कारण त्यांना राहायला जागा कमी असते. आणि बाहेरनं अडचण जी असते ना, आत आल्यानंतर साप तुमचा म्हणजे हायटेक पद्धतीने बांधलेली ही घरं जी असतात आणि तिथं फरशी सगळ्यावर असल्याने एखादा मुंगी झुरळ पण दिसावा, त्या ठिकाणी साप आल्यावर पटकन दिसतोय. पण बाथरूमच्या जवळ हा साप होता. आणि आपण घाबरतो हे खरं आहे, पण साप पण घाबरतात. नंतर तो आवाज करायला हे तुम्ही बघितला. पण हा आपल्याला घाबरून त्या ड्रमच्या बाजूला तसा बसला होता लक्षात घ्या. साधारण 2.5 वर्ष वयाचा नाग आहे. आणि एकटी महिला असताना भीती वाटते, पण हे पण घाबरतात. आपला हात पाय पडू नये एवढी तुम्ही काळजी घ्या. ते स्वतःहून मात्र चावत नाही. नंतर तुम्ही हा बघितल्यानंतर घाबरायची गरज नाही. साप न बघता तुम्ही जास्त घाबरा, किंवा त्यावेळेला ते चावू शकतात. तुम्ही नंतर दिसल्यानंतर तुम्ही वाचवण्याचा जेव्हा प्रयत्न करता, म्हणजे आम्हाला बोलवता, तेव्हा न घाबरता तुम्ही असलेली सिच्युएशन सांगा. साप आरामात पकडता येतात. तुम्ही साप बघितल्यावर वाचलेले असता. साप न बघता बघितल्यानंतर घाबरायचे कारण नाही, कारण जगामध्ये दिसल्यावर साप चावलेल्या घटना घडलेल्या नाहीत. धन्यवाद.